हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना सुरू आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक आणि संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा लवकरच बनवत असते मी. तर चहा केला होता आणि चहाची थोडीशी भांडी होती. ती सगळी स्वच्छ धुवून आहे तर आपली टबमध्ये ठेवली. नंतर आता भाजीला काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतोय. तर नव्हतं काय भाजीला घरात बोंबील होते. चला म्हणलं आता बोंबीलच करूयात. तर त्यामुळे मग एका ताटामध्ये आहे तर मी बोंबील काढले आणि मग काय लागलीच तयारीला. तर सगळ्यात अगोदर बोंबील काढून घेतले, डाळ भिजत घातली आणि इथं आहे आता चॉपिंग बोर्ड. तर चॉपिंग बोर्ड आहे तर पोळपाटाचा चॉपिंग बोर्ड तयार केलाय. तर आपले कांदे घेऊन आपले 2 बारीक असे कांदे कट करून घ्यायचं आणि मग कांदे वगैरे टाकून छान होतं बोंबिलचं कालवण. तर अधूनमधून करत असतोय आणि मग आता बाकीचं मग भाकरी करायच्या आहेत आणि भात पण होता सकाळचा. तर सकाळी मी काय केलं होतं असंच काहीतरी नवीन कलाकारी म्हणून मला असा थोडा वेगळ्या पद्धतीनं भात खावा वाटत होता. त्यामुळे मी काय केलं सांगू का? भाताला म्हणजे कुकरमध्ये भात शिजवून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये शिजवताना त्याच्यात मी बऱ्याच सगळ्या डाळी घातल्या होत्या, सोयाबीन घातलं होतं आणि त्याला आपण शिल्लक राहिलेला भात कसा असतो ना तसं फोडणी देऊन भात केला. तर तो भात पण आहे सगळ्यात शेवटी आहे तर मी तुम्हाला दाखवते. तर सगळी आपली कालवणाची तयारी झाली. आता तळायला थोडंसं तेल जास्त लागते. किटली झाली रिकामी. त्यामुळं मग दुसरी तेलाची पिशवी आहे तर ती फोडली मी. आणि मग आता पटापट आहे तर आपलं कालवण तयार करून घ्यायचं. तर कालवणासाठी कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला. आता कोथिंबीर कट करायची. सिंपल अशा पद्धतीनंच बनवत असते मी. असं जास्त वगैरे असं काय आपलं काय म्हणतो जास्त मसाले वगैरे नसतात. तर वास येऊ नये त्यामुळं बोंबील शक्यतो तळूनच घ्यायचं. तळलेले बोंबील आहे तर साईडला काढायचे. आणि नंतर मग त्याच कढईमध्ये फोडणी पण द्यायची. तेल जरा गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं, नाहीतर मग जळू शकतात मसाले. तर जिरे घातले, मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि मग आता इथं बारीक कट केलेला कांदा. तर तो लालसर असा परतून घ्यायचा. आणि काय करायचं तुम्ही जर म्हणजे असं गरम गरम जेवण करायला आवडत असेल ना तर माझ्यासारखं करू शकता. सगळ्यात अगोदर भाजी करायची. जे काय बनवायचं आहे ती भाजी काय का असे ना, भाजी असू द्या, वांगा असू द्या, बटाटा असू द्या, जी भाजी कुठली आपण बनवते ना तर ती सगळ्यात अगोदर बनवून घ्यायची आणि शिजत आलं की मग भाकरी करायच्या. मग कसं गरम गरम जेवण करायला म्हणजे असं मिळते. त्यामुळे मी काय करत असते, मी तसंच करत असते. सगळ्यात पहिलं आपलं हेच करत असते, भाजी बनवून घेत असते आणि नंतर मग भाकरी करायच्या. भाकरी झाल्या की लगेचच गरमागरम जेवण करायला बसायचं. तर कांदा टोमॅटो टाकलं, नंतर आता मसाले घातले. मसाल्यांमध्ये हळद, मीठ, चटणी, थोडंसं कलरसाठी तांबड तिखट. तांबडं तिखटमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आहे बघा. तर ते तिखट पण थोडंसं असतं आणि कलर पण छान येतो रश्श्यावर. त्यामुळं मग ते घालायचं. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं मिक्स करेल ना तेवढी अशी थोडीशी रस्सा घट्ट होते. आता मी काय करते, डाळ पण घालते. तुम्हाला डाळ वगैरे आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पिठाचं पीठ पण लावू शकता म्हणजे. पण मी डाळ घातली होती तर मसाला छान आपला कांदा लालसर भाजला, मस्त वास यायला लागला की मग त्याच्यात बोंबील घातले आणि डाळ थोडीशी भिजत घातली होती. ती डाळ घातली. आता थोडीशी नाही बरं का, जरा माझ्याकडून जास्त झाले डाळ आणि मग जास्त झाले की मग काय होते म्हणजे थोडीशी घट्ट होती भाजी त्यामुळेच. मग पाणी घालायचं. पाणी घातलं की बारीक अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आणि एका साईडला तिला कमी गॅसवर आपलं शिजू द्यायचं आणि शिजते. कमी जास्तवर म्हणण्यापेक्षा थोडासा माझा फुल गॅसच होता. कारण वेळ झालता आणि वेळ झाल्यामुळे आपलं चाललं होतं पटपट 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 करायचं काम. मग काय एका साईडला आपलं कालवण होते तोपर्यंत मग मकीच्या भाकऱ्या आहेत त्या करायला घेतल्या. आणि मला खरडा पण आवडतो खायला. त्यामुळे अधूनमधून खरडा पण बनवत असते आणि तुम्हाला ते शेजारी जो मिक्सरचं भांडं दिसतंय ना तर त्याच्यामध्ये आहे खरडा. तर गरमागरम मक्याची भाकरी, खरडा आणि जे बोंबीलचं कालवण आहे तर ते कालवण एक नंबर लागतं. तर आपलं पटापट पटापट मकेचं कसं असते, जेवढं छान पीठ मळेल ना तर तेवढे छान भाकरी होतात. त्यामुळे आपलं चोळून 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 भाकरी आहेत तर मळून घ्यायचं पीठ आणि आपली भाकरी थपाथप थपाथप थापून घ्यायच्या. मग काय मग झालं की मग आपलं लवकर 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 स्वयंपाक करायचा, लवकर लवकर जेवण करायचं आणि लवकर लवकर फिरून यायचं. तर बघू शकता पिठात निघाला केस. तर असे होते. त्यामुळे आता केस म्हणल्यावर घरात आता निघणारच आता. त्यामुळं होतं कधी कधी केस वगैरे निघतो. त्यामुळं थोडंसं हे करा बरं का, नाही तर म्हणताल काय केस निघतोय. आता सगळ्यांच्यात निघतो बरं का कधी कधी. कधी कधी जेवणात सुद्धा असतोय. तर इथं आमचा संचित भाकरी करता करता म्हणतो तर मम्मी मी थापतो मी थापतो. आता त्याला येणार का भाकरी करायला सांगा तुम्ही. तर मध्ये 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 काही ना काहीतरी त्याचं चालूच असते आणि माझी भाकरी मोडतच होता बरं का. मी काहीतरी करत होते तोपर्यंत येऊन हा त्याला थापत बसलाय आणि च्या अगोदर असा पराक्रम करून सुद्धा झालाय त्याचा.
भाकरी मी करत होते आणि त्याने येऊन अशी इतकी मोठ्या मोठ्याने त्याला थापली ना, ती खाली चिटकूनच बसली आणि ती काही निघालीच नाही नंतर. तर असा आमचा संचित आहे तो करत असतो. तर त्यामुळे तुम्हाला जरा कमी वेळ झाला म्हणजे असं वेळ झाला असेल ना स्वयंपाकाला, तर तुम्ही आपलं पटकन असा स्वयंपाक बनवू शकता. मक्याच्या भाकरी खायला पण टेस्टी असतात आणि ज्वारी पण आहे. पण जास्त करून मकाच आहे तर आम्ही खात असतोय. तर इथं बघू शकता भाकरी आपली छान टमटमीत फुगले. चपात्या केलेल्या बऱ्या. चपात्या केल्या की गॅस जास्त घाण होत नाही. तसा भाकरी केल्या की गॅस जरा जास्त घाण होतो. पीठ उडतं. पण आमच्यात कसं असतं सकाळी असते तर चपात्या आणि संध्याकाळी असतात भाकरी. तर मी लवकर जेवण करते. आता दादा पण माझ्या बरोबरच जेवण करायला लागलेत. लवकरच जेवण असतं त्यांचं पण. त्यामुळं सगळ्यात पहिलं आहे तर दादांना जेवायला दिलं आणि त्यांना फक्त भाकरी आणि कालवणच पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना फक्त तेच दिलं आणि मग मी बघा काय 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 घेतले ताटामध्ये. तर हे दादांना आहे तर जेवण दिलं आणि नंतर इथं आहे माझं ताट. तर मग याची मी अर्धी भाकरी घेतली होती आणि नंतर इथं आहे जी कढई घेते ना उचलून मी, तर त्या कढईमध्ये आहे भात. तर हा भात बरंच काय काय प्रोटीन युक्त म्हणूया आपण. बऱ्याच डाळी आहेत, सोयाबीन आहे, थोडंसं पनीर घातलं होतं. भरपूर असं काय 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 घातलं होतं मी त्याच्यात. नंतर लिंबू पण घेतला होता. लिंबू मला आवडतो खायला कारण काय पण नॉनव्हेज असू द्या, व्हेज असू द्या, मला जरा लिंबू असला की छान वाटतं. त्यामुळे ते घेतला लिंबू. आता बरंच काय काय झालं त्यामुळे खरड्याला केलं कॅन्सल. त्यामुळे त्या खरड्याला तुम्हाला दिसतोय बघा कुकरच्या मिक्सरच्या भांड्यात. तर त्याला तिथंच ठेवलं म्हणलं जाऊ दे. आता आईने केले होते स्टिक्स तर ते स्टिक्स खाऊ वाटले मला. त्यामुळे आता मी स्टिक्स घेणार आहे आणि मस्त असं गरमागरम जेवण करणार आहे. व्हिडिओ कसा वाटलाय ना कमेंट करून नक्की सांगायचं. चला तर मग बाय.